नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेला. आपण निघालो आहोत पंढरपूरहून सोलापूरच्या दिशेने. पंढरपूर पासून सोलापूर हे अंतर साधारणतः 70 किलोमीटर इतके आहे. सोलापूर बस स्थानकापासून सिद्धेश्वर मंदिराचे अंतर 2 किलोमीटर इतके आहे. रेल्वे स्टेशन पासूनही हे मंदिर अगदी 2 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असा मान असलेले आणि लिंगायत समाजातील 6 प्रमुख संतांपैकी एक असलेले शिवयोगी सिद्धराम यांचे मंदिर ही सोलापूरचे एक प्रमुख धार्मिक ओळख आहे. सोलापूरच्या मध्यभागी वसलेले सिद्धेश्वर मंदिर हे भक्ती स्थापत्य कलेचा विलक्षण नमुना आणि शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचे प्रतीक आहे. हे मंदिर भगवान सिद्धेश्वरांना समर्पित आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत जाण्याच्या मार्गावर दोन्ही बाजूला भाविकांच्या सोयीसाठी वैशिष्ट्यपूर्ण छताची उभारणी करण्यात आलेली आहे. सुरुवातीलाच आपल्याला शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी 68 लिंगाची स्थापना केलेल्यापैकी श्री अमृतलिंग यांचे दर्शन होते. अमृतलिंगाच्या उजव्या बाजूलाच श्री गणेशाचे सुंदर असे मंदिर आहे. गणपती मंदिराच्या बाजूलाच नुकतीच स्थापन करण्यात आलेली महादेव आणि सिद्धेश्वर महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच शिवसिद्धरामेश्वरांची समाधी लागते. एका संगमरवरी चौथऱ्यावर हे समाधी स्थान आहे व त्याभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. आज मकर संक्रांतीच्या दिवशी यात्रेनिमित्त विविध फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण आता निघालो आहोत मुख्य मंदिराकडे. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराच्या समोर. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप अशी गर्दी केलेली आहे भाविकांनी. सिद्धेश्वर मंदिराचा उगम 12व्या शतकातील असून श्री सिद्धरामेश्वर यांनी या पवित्र स्थळाची स्थापना केली. सिद्धराम हे श्रीशैल मल्लिकार्जुनांचे भक्त होते. लहान असतानाच त्यांनी हट्टाने श्रीशैल येथे जाऊन मल्लिकार्जुनांचे दर्शन घेतले. येथे त्यांना साक्षात मल्लिकार्जुनाने दीक्षा दिली. तुम्ही माझ्या पाठीमागे सुंदर असा तलाव बघू शकता. हा तलाव सिद्धेश्वर महाराजांशी संबंधित असून त्यांच्याच नावाने ओळखला जातो. दरवर्षी मकर संक्रांतीला खूप मोठी यात्रा भरते व अक्षता सोहळा पार पडतो. यात्रेच्या वेळी येथील नंदीध्वज हा प्रतिकात्मक वर मानला जातो. विवाह विधीमध्ये भोगी, संक्रांत आणि किंक्रात अशा 3 दिवशी विशेष पूजाविधी केली जाते. यात्रेदरम्यान श्री सिद्धेश्वरांच्या मूर्तीची पालखीमध्ये भव्य शोभायात्रा काढली जाते. हजारो भक्तजण या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हा यात्रा सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटक या राज्यातून यात्रेसाठी उपस्थित राहतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ व माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.